गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन त्या स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक. रामा तू सकलात पूर्ण करिसी तू तात मी बालक. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. मी सौ मीरा इनामदार दहिसर. श्री रामरायाला आणि श्री समर्थांना माझा साष्टांग प्रणिपात. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना माझा मनोभावे नमस्कार. श्री समर्थ आणि रामराया या विषयावर आपल्याशी थोडा संवाद साधायचा मी प्रयत्न करते. प्रभू रामचंद्र आणि समर्थ रामदास स्वामी या देव आणि भक्ताचा, या गुरु आणि शिष्याचा एक अतूट असा नातेसंबंध आहे. त्यांचा विलक्षण भावबंध आहे जो समर्थांकडून त्यांच्या लिखाणातून वेळोवेळी व्यक्त झालेला आहे. समर्थांच्या वाङ्मयात रामराया आहेच आहे. रामराया त्यांच्या रोमारोमात आहे आणि म्हणूनच तो त्यांच्या उक्तीमध्ये आहे, कृतीमध्ये आहे आणि त्यांच्या लेखणीमध्ये सुद्धा आहे. अर्थातच त्यांच्या अभंगांमधून, त्यांच्या दासबोधातून, ओव्यांमधून, मनाच्या श्लोकांमधून, करुणाष्टकांमधून आणि त्यांच्या लेखणीतून साकारत गेलेल्या त्यांच्या अनेक रचनांमधून समर्थ आपल्याला या उपास्य दैवताचा भरभरून गुणमहिमा वर्णन करताना दिसतात. त्याच्याविषयीच्या आपल्या भावना ते व्यक्त करतात, त्याच्याशी बोलतात. समर्थ रामरायाशी बोलतात आणि इतर भक्तांना सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगतात. त्यांच्या मानसपूजेतून सुद्धा श्रीरामाची भव्य दिव्य पूजा आणि प्रेमभाव व्यक्त होतो. करुणाष्टकांमधून तर आपल्या मनीचं आर्त रामरायापुढे समर्थ व्यक्त करतात. आपला गुरु, आपलं दैवत, आपलं सख्यत्व, आपलं सर्वस्वच तो रामराया आहे असा भाव समर्थांच्या मनी कसा अखंड होता, अखंड व्यापून राहिलेला होता ते जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. समर्थ वाङ्मयातील माझ्या अगदी अल्पशा वाचनांमधून जे जाणवलंय ते अल्पमतीने आपण्यासमोर मांडायचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच न्यूनते पुरते अधिकची सरते करुणी घेयावे अशी सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ ज्ञानी श्रोत्यांना माझी विनंती आहे. विनंती करते आणि माझ्या विषयाकडे वळते. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उत्सुक असलेली अयोध्या नगरी आपण सध्या पाहतोय. त्या निमित्तानेच देशभरामध्ये ठिकठिकाणी होत असलेले विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तनं, प्रवचनं, रामकथा, उपासना आणि असाच सध्या सर्वांच्या मनामधला आणि जनामधला विषय आहे रामराया, अयोध्येमधली प्राणप्रतिष्ठा. कविवर्य जगदीश खेबुडकरांनी म्हटल्याप्रमाणे फुले प्रीतीच्या आनंदाची अश्रूंनी भिजली. श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली. 22 जानेवारी 2024 सोमवार
पौष शुक्ल द्वादशी एक संस्मरणीय दिवस, शुभ दिवस, हा सगळ्यांच्याच लक्षात राहणारा दिवस असणार आहे. 500 वर्षांच्या प्रदीर्घ खडतर परीक्षेनंतर प्रतीक्षेनंतर आपल्या जन्मभूमीमध्ये श्रीरामरायाची प्राणप्रतिष्ठा होते. नव्याने बांधलेल्या भव्य मंदिरामध्ये होणारी ही प्राणप्रतिष्ठा जगभरातील सगळे रामभक्त आनंदाने चिंब भिजावेत असा हा अपूर्व प्रसंग आहे. भाविकांचा उत्साह ओसंडून वाहतोय. अनेक आदरणीय व्यक्तिमत्व, देशातील जवळजवळ 125 परंपरांचे संत महानुभाव, अनेक श्रेष्ठांच्या आणि रामभक्तांच्या उपस्थितीने हा सोहळा साजरा होणार आहे. त्यासाठी अयोध्येमध्ये अनेक भाविक दाखल होत आहेत. प्राणप्रतिष्ठेपूर्वीचे विधी अतिशय उत्साहाने पार पडत आहेत आणि प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी पूर्णतः राममय झालेली आहे. प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे रामलल्लाच्या या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्याच का, सारा देशच राममय झालेला आहे आणि आता हा अयोध्येतला महासोहळा पाहता पाहता अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. श्रोते हो, श्री समर्थ आणि त्यांचा रामराया यांच्या विलक्षण नातेसंबंधांबद्दल जाणून घेताना सांगावासा वाटतो तो चाफळ इथल्या राम मंदिराचा सोहळा. भिक्षेतून आणि श्रमदानातून समर्थांनी उभं केलेलं चाफळचं राम मंदिर. शके 1570 मध्ये चाफळला जेव्हा मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, रामाची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करायची होती, तेव्हा श्री समर्थ प्रभू रामचंद्राच्या आगमनासाठी कटिबद्ध झाले होते. यथासमय योग्य वेळी रामराय येतील याची समर्थांना खात्री होती आणि तसा संकेत खुद्द रामरायाकडूनच त्यांना मिळालेला होता. आणि मग ती मूर्ती प्रत्यक्ष मंदिरात कधी आणि कशी आली याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच. समर्थांनी आपल्या उत्कट प्रार्थनेतून श्रीरामाची आळवणी केली होती आणि ही प्रतिष्ठापना झाली होती. दीन दुःखितांचा कैवारी प्रभू राम मंदिरात येणार म्हणून आणि मग नंतर त्याच्या दर्शनाने समर्थांचं अंतःकरण भरून आलं होतं. लवे नेत्र पातेस पुरे अजी बाहे, दीनानाथ हा राम येणार आहे. जयाचे नियोगे सुखानंद लोटे, तया देखता अंतरी बाष्प दाटे. अशीच त्यांची आणि त्यांच्या साऱ्या शिष्यांची स्थिती झाली होती. आज अयोध्येचं चित्र काय आहे? आनंद, उत्साह, भारावलेपण, गहिवरलेपण आणि श्रीरामांवर प्रेम करणारा भक्तांचा सागर. रामजन्मभूमीमधला डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा. जन्मभूमी म्हटली की त्याचं एक विशेष महात्म्य आलंच. श्रीराम जेव्हा पितृआज्ञा पाळण्यासाठी 14 वर्षांच्या वनवासाला निघतात, तेव्हा भरद्वाज मुनी श्रीरामाला जन्मभूमीचं महत्त्व कसं सांगतात तर, मित्राणी धनधान्यानी प्रजानाम सम्मता इव. मित्राणी धनधान्यानी प्रजानाम सम्मतानिव, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि करियसी. मित्र, धनधान्य या साऱ्यांचं महत्त्व तर आहेच, पण त्याहीपेक्षा जन्म देणारी आई आणि जन्मभूमी यांचं स्थान हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. रावणवधानंतर विभीषणाला राज्याभिषेक होतो तेव्हा देखील सुवर्णमयी लंकेपेक्षा श्रीरामांना अयोध्येला परतण्याचे वेध लागतात. श्रीरामांचं हे जन्मभूमीवरचं प्रेम अतुलनीय आहे आणि अर्थातच आजचा त्यांच्या जन्मभूमीमध्ये होणारा सोहळा देखील तितकाच अनुपम आहे. अशा रामरायाचे श्री समर्थ निस्सीम भक्त होते.
समर्थांच्या वंशामध्ये 22 पिढ्या रामोपासना होती. ठोसर घराण्याचं राम मंदिर जांब इथे आहे हे आपण जाणतोच. समर्थांचे आई वडील रामभक्तीमध्ये लीन झालेले होते. समर्थांना देखील वयाच्या 11व्या वर्षीच श्रीरामांनी अनुग्रह दिला होता. झालं असं की बालवयातच विश्वाची चिंता करणाऱ्या नारायणाला श्रेष्ठांकडून म्हणजे त्यांचे बंधू गंगाधर यांच्याकडून मंत्रोपदेश हवा होता. पण त्यांना तो मिळाला नाही. म्हणून हा असामान्य बुद्धीचा नारायण तडक मारुतीच्या देवळाकडे निघाला. ध्यान करत असतानाच प्रदक्षिणेच्या वाटेवर मारुतीरायांनी नारायणाला दर्शन दिलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवून विचारलं, नारायणा, चिंताग्रस्त का? तेव्हा नारायणाने सारं सांगून, म्हणजे श्रेष्ठ आपल्याला अनुग्रह देत नाहीत, इतकी घाई करू नको, असं सगळं सांगतायत, असं म्हणतायत, हे सांगून अनुग्रहाचा नारायणाने हट्टच धरला. त्याची निस्सीम भक्ती पाहून मारुतीरायांनी श्रीरामांचं ध्यान केलं आणि रामराय प्रकट झाले. मारुतीरायांनी नारायणाला अनुग्रह देण्याची विनंती रामरायापाशी केली. रामरायांनी तेव्हाच नारायणाला मंत्रोपदेश, पूजेसाठी बाण, जपासाठी माळ आणि त्रयोदशाक्षरी मंत्र दिला, उपदेश केला आणि नारायणाला रामदास हे नाव देऊन प्रभू रामचंद्र अंतर्धान पावले. ही घटना जांबेमध्ये शके 1538 घडली. पुढे मग विवाहप्रसंगी सावधान हा शब्द ऐकल्यानंतर बोहुल्यावरून निघालेले समर्थ नाशिकजवळ टाकळी इथे आले. रामदर्शनाची अत्यंत ओढ होतीच, त्यासाठी कठोर तपश्चर्या करायचीही तयारी होती. या एकटेपणामध्ये रामाचाच आधार हवा होता. पंचवटीत रामाने प्रसन्न होऊन समर्थांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. त्यांच्यावर आपल्या मायेची पाखर घातली. अंतरीची रामखूण पटली आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी या बालसाधकाच्या आयुष्यातलं साधना पर्व सुरू झालं. गायत्रीची पुरश्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप, मनाचा पक्का निश्चय, कठोर परिश्रम, रामाचा महिमा जनांसमोर मांडण्याची उर्मी आणि राम हेच उपास्य दैवत. मनावर आणि शरीरावर या उपासनेचं तेज दिसलं नाही तरच नवल. तपश्चर्येचा काळ चालला होता, पुढे सरकत होता. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रच माझ्या देहात वावरत आहेत अशी समर्थांची दृढ श्रद्धा होती. एकदा एका स्त्रीला समर्थांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. पण ती महिला तर सती जाणार होती. समर्थ तिला म्हणाले, असं होणार नाही. मी दिलेला आशीर्वाद म्हणजे प्रत्यक्ष रामरायाचा आदेश आहे, तो चुकीचा कसा ठरेल? आणि त्यांनी त्या महिलेच्या पतीच्या मृतदेहावर गंगाजळ शिंपडलं आणि त्याला संजीवन दिलं. श्रीरामाची कृपा आणि समर्थांसारख्या तपस्व्याचा हस्तस्पर्श याचाच हा परिणाम. समर्थांच्या तोंडून निघालेला आशीर्वाद हा रामरायाचा आदेश असतो हेच या प्रसंगातून सिद्ध झालं. पुढे समर्थांवर असलेल्या रामकृपेची प्रचिती अनेक प्रसंगांमधून दिसून आली. याच तपश्चर्येच्या 12 वर्षांच्या काळात समर्थांनी गायत्री पुरश्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप केला आणि रामरायाचा कौल घेऊनच रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येकडे निघाले. रात्रंदिवस रामनामाचाच ध्यास. अयोध्या नगरी जवळ यायला लागली तसं तसं त्यांचं चित्त रामरायाच्या दर्शनासाठी आतुर व्हायला लागलं आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची भेट झाल्यावर तर त्यांनी रामरायाच्या चरणांना मिठीच मारली. त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, रूप रामाचे पाहता मग कैची रे भिन्नता, द्रष्टा दृश्यासी वेगळा रामजीवींचा जिव्हाळा. इसवी सन 1632 ते 1644
ही 12 वर्ष समर्थांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असं भारत भ्रमण केलं. हिमालयामध्ये त्यांनी देहबुद्धी नसलेले अनेक साधू पाहिले, त्यांची विरक्ती पाहिली आणि ते सारं पाहता पाहता समर्थ देखील अतिशय अंतर्मुख झाले. आपण ब्रह्मरूप आहोत आणि सारं दृश्य जगत मिथ्या आहे हा भाव काही केल्या त्यांच्या मनातून जाईना आणि मग देहाच्या पिंजऱ्यामध्ये हा परब्रह्माचा पक्षी किती दिवस कोंडून ठेवायचा असंच त्यांना वाटायला लागलं. अशाच मनस्थितीत हिमालयातल्या दऱ्याखोऱ्यांमधून हिंडत असताना एका कड्याजवळ ते आले. 1000 फूट खालून मंदाकिनी नदी वाहत होती. समर्थांचा वैराग्य भाव त्यांना सांगू लागला, ही लोकोद्धाराची कामं, ही धर्मसंस्थापना, ही समाजसेवा सर्व काही माया आहे, हे सगळं मिथ्या आहे. जर जगाला अस्तित्वच नाही तर मग ही धर्मसंस्थापना कोणी करायची, कुठे करायची आणि ती कशासाठी करायची? संत अशा अवस्थेतच तर देहत्याग करतात. सगळं काही विसरून समर्थांनी मंदाकिनी नदीमध्ये उडी घेतली आणि काय आश्चर्य घडावं, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रकट झाले आणि त्यांनी समर्थांना अलगद वरचेवर झेललं. हा प्रसंग स्वतः समर्थांनी गिरीधरांना सांगितला असल्याने गिरीधरांनी आपल्या शब्दात तो मांडला. रामराय समर्थांना त्यावेळी म्हणाले, तुम्हासी जगदोद्धार करणे आहे. तुमची तनू ते आमुची तनू पाहे. दोन्ही तपे तुमची रक्षिली काया. हे धर्मसंस्थापने कारणे. समर्थांना मागची 24 वर्ष रामरायाने सांभाळलं ते असं देहत्यागासाठी नाही, तर धर्मसंस्थापनेसाठी सांभाळलं. त्यांना मोठा भोग आणि त्याग विवेकाने करायला सांगितला. रामरायाच्या दृष्टीने समर्थ हे त्या काळातले लोकनेताच होते. उत्तम पुरुषाचे सगळे गुण अंगी असणारा आणि प्रत्येक कृतीच्या व्यवहाराच्या धर्माने, नीतीने, शास्त्राने ज्या सीमा ठरवलेल्या आहेत त्याचं उल्लंघन न करता त्या बंधनांच्या चौकटीत राहून वर्तन करणारा तो मर्यादा पुरुषोत्तम राम. एक वचनी एक बाण, एक पत्नी अभंग ठाण, अजिंक्य राक्षसा निर्वाण, करता समर्थ एको. धार्मिक पुण्यपरायण, शांत लावण्य सुलक्षण, असे रामाचे गुण आत्मसात करतानाच रामासारखं प्रखर क्षात्रतेज समाजामध्ये निर्माण व्हावं असं समर्थांना नेहमी वाटत असे. हळूहळू त्यातूनच मग संप्रदाय, उद्धव आणि कल्याणासारखे शिष्य, समाजजागृती, धर्मजागृती यासाठी महान कार्य समर्थांच्या हातून अखंड घडतच राहिलं. बऱ्याच वर्षांनंतर श्री समर्थ स्वतःच्या घरी परतले होते. म्हणजे तोपर्यंत त्यांची फार मोठी साधना आणि तपश्चर्या देखील झालेली होती. आपल्या पुत्राच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या मातोश्रींची दृष्टीही गेली होती. पण आवाजाने आणि स्पर्शाने तिने आपल्या पुत्राला ओळखलं. नारायणा, किती मोठा झालास रे, कुठे होतास तू? तुझी वाट पाहून पाहून माझे डोळे थकून गेले. आता तुला कसं पाहायचं मी? आपल्या मातोश्रींचे हे उद्गार समर्थांनी ऐकले. श्रोते हो, आपण समर्थ आणि श्रीराम या अनोख्या नात्याबद्दल जाणून घेतोय. साधना, निष्ठा, तपश्चर्या, श्रद्धा सारं काही ज्यांच्या ठाई एकवटलं होतं अशा श्रीरामाच्या निस्सीम भक्ताने कमंडलूमधून पाणी घेतलं आणि श्रीरामांचं स्मरण केलं. आपल्या आईच्या डोळ्यांना ते पवित्र जल लावलं आणि आश्चर्य असं की समर्थांच्या मातोश्रींना दिसायला लागलं. प्रभू रामचंद्रांची आपल्या शिष्यावर असलेली ही अपरंपार कृपा, समर्थांची खडतर साधना, तपश्चर्या आणि गुरुनिष्ठा याचं हे प्रत्यंतर.
आई तर एकदम गांगरून गेली. अचानक आपल्या पुत्राने आपल्याला दृष्टी कशी दिली? ती समर्थांना म्हणाली, नारायणा, कुठे जादूटोणा तर शिकला नाहीस ना? तुला कुठलं भूतवश झालंय का? तेव्हाचं समर्थांचं काय उत्तर असेल? ते म्हणतात, होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूतगे माये. मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची झाली नारी, तेची भूतगे माये. रक्षी भक्त बिभीषण, मारी रावण कुंभकर्ण, तोडी यमरांचे बंधन, तेची भूतगे माये. सर्व भूतांचे हृदय, राम त्याचे नाम त्याचे रामराय. सर्व भूतांचे हृदय, नाम त्याचे रामराय. रामदास नित्य गाय, तेची भूतगे माये. असा आहे समर्थांचा रामराया. समर्थांची करुणाष्टक म्हणजे तर रामरायाच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना आहेत. यात करुण रस आहे, आर्तता आहे, अनुताप आहे, रामरायाच्या विरहाचं दुःख आहे आणि रामाचा गुणगौरव सुद्धा आहे. नव्हे धीर नयनी सदा नीर लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. किंवा हुर 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 वाटे, अंतरी बाष्प दाटे, तुझे विण रघुराजा, लोचनी नीर लोटे. अशी अतिशय संवेदनशीलता आहे. रामरायाचा ध्यास आहे आणि पराकोटीचं अनुसंधान आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी या भावनेने टाकळीला आल्यानंतर करुणाष्टकांमधून समर्थांच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. रामरायाशी आर्ततेने संवाद होऊ लागला आणि नंतर विविध ठिकाणी मनाच्या विविध अवस्थांमधून ही रचना होत गेली. करुणाष्टक म्हणजे आपल्या आराध्य दैवताने, आपल्या सद्गुरूने आपल्यावर कृपा करावी म्हणून त्याला अंतःकरणापासून मारलेली हाक, त्याने आपल्याला स्वीकारावं म्हणून त्याची भाकलेली करुणा, त्याने प्रसन्न व्हावं म्हणून त्याची केलेली स्तुती आणि संसारातील त्रिविध तापांनी होरपळल्यावर त्यातून बाहेर काढण्यासाठी भगवंताकडे व्याकुळ होऊन केलेली प्रार्थना, या साऱ्याच भावना समर्थांच्या करुणाष्टकात उतरलेल्या आहेत. रामरायाच्या विरहाच्या नुसत्या जाणीवेने सुद्धा समर्थांचा जीव कासावीस होतो. त्याच्याशिवाय जगणं असह्य होतं त्यांना आणि मग टाहो फोडून त्याचा धावा करावासा वाटतो. रामरायाबद्दलचं प्रेम, भक्ती, निष्ठा, श्रद्धा, त्याच्या विरहाचं दुःख, त्याच्या भेटीसाठी तळमळ, मनातली उदासीनता, उद्विग्नता, कधी जाणवणारा एकटेपणा तर कधी पोरकेपणा, अशा कितीतरी संमिश्र भावनांमधून समर्थ या करुणाष्टकातून रामरायाशी संवाद करतात. टाकळीला आल्यानंतर तपश्चर्या करायची की घरी परतायचं, हे द्वंद्व, जननिंदा, समाजाकडून उपेक्षा, अशी अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि अशा मानसिक आंदोलनांमध्ये समर्थांचा भरोसा फक्त रामरायावरच होता. म्हणूनच ते म्हणतात, पिशुणे वाटती सर्वे, कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू. रामाला म्हणतायत समर्था, समर्थच त्याला म्हणतायत, समर्था तू दया सिंधू, बुद्धी दे रघुनायका. कारण का तर चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा. या सगळ्या चक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रामरायाचं दर्शन. म्हणूनच कृपाळूपणे भेट रे रामराया, वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया,
असा भाव व्यक्त होतो. लग्न मंडपातून निघून गेल्यामुळे आप्त स्वकीय अंतरले. आता जर रामरायांनी स्वीकार केला नाही तर कुठे जायचं, ही व्याकुळता निर्माण होते. तुझ विण करुण आहे कोण जाणील माझी, सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी, अशी प्रतीक्षा चालूच राहते. आणि नंतर जेव्हा समर्थ म्हणजेच रामराय आपला स्वीकार करतात असा क्षण येतो, त्याचा आनंद इतका अनावर होतो की आत्मसुखाच्या या अवस्थेतच आपला देह पडावा असंही समर्थांना वाटायला लागतं. मन रामचरणीच रमवावं असा ठाम निर्धार व्यक्त होतो. स्वामी वियोगे पळही गमेना, रघुपती मती माझी या पुलिसी करावी, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही, तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. यासारख्या कितीतरी ओळींमधून रामाशिवाय दुसरं काहीच माझ्यासाठी महत्त्वाचं नाही हे ठामपणे सांगणारे समर्थ आपल्याला दिसतात. राम हाच समर्थांचा पिता आहे. तो शक्ती संपन्न आहे. त्याचं रूप म्हणजे सौंदर्याचा साठा आहे आणि म्हणूनच समर्थांना त्याच्या भेटीची मनापासून ओढ आहे. समर्थ रामाकडे बुद्धी मागतात, त्याचे उपकार व्यक्त करतात आणि त्याच्या दर्शनाने परमसंतोष पावतात. राम राम आणि रामच. करुणाष्टकांमधून समर्थ रामाशी मनसोक्त आणि मनातलं बोलतात. रामाच्या सगुण रूपाचं वर्णन करताना समर्थांची प्रतिभा वृत्त अलंकारांचा साज लेवून रामरूपाचं वर्णन करतेच. आणि मुळात जो राम नामरूपाच्या अतीत आहे, त्याचा शोध, त्याचं चिंतन, त्यामुळे होणारा संशयांचा आणि आसक्तीचा निरास, हे सगळं सांगताना समर्थ म्हणतात, ज्याचे रूप अरूप नाम न घडे, ध्यानी मनी ना तुडे, ज्याचा पार अपार वृत्ती पाहता, स्वानंद डोही बुडे, तरका भूली पडे समूळ बिघडे, संसार माया उडे, ते हे नाम म्हणा श्रीराम म्हणता, दासांसी प्रेमा चढे. खरं तर रामचरित्रातल्या अनेक प्रसंगांचं वर्णन समर्थांनी आपल्या करुणाष्टकांमधून केलं आहे. भरभरून त्यांनी या रामरायाचं गुणगानही केलेलं आहे आणि त्यातून सारे प्रसंगचित्र किंवा चित्रप्रसंग डोळ्यापुढे उभे केलेले आहेत. दैत्यांना देहदंड देणारा राम, अहिल्येचा उद्धार करणारा राम, स्वयंवरामध्ये राजा म्हणून शोभणारा राम, तर वनवास काळामध्ये विरक्त योगी दिसणारा राम, रावणाच्या बंदिवासातून देवतांना सोडविणारा राम, तर बिभीषणाची लंकाधिपती म्हणून स्थापना करणारा राम. हा रामराया समर्थांच्या स्वप्नांची पूर्तता करणारा, म्हणून तो समर्थांचा दीपस्तंभच. या दीपस्तंभावर आपला पूर्ण विश्वास हवा. म्हणूनच मनाच्या श्लोकांमधून ते म्हणतात, अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही, महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठाव या राघवे वीण नाही, नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. हे सांगता सांगताच मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, यासारखे परमात्म स्वरूपाची अनुभूती सांगणारे श्लोकसुद्धा समर्थ मनोबोधातून सांगतात. पुढे वैखरी राम आधी वदावा ही त्यांची शिकवण आहे. करी रे मना ध्यान या राघवाचे, त्याचप्रमाणे प्रभाते मनी राम चिंतित जावा,
करी काम निष्काम या राघवाचे, यासारख्या अनेक श्लोकांमधून ते मनाला नेमकी दिशा देतात. प्रभू रामाची भक्ती करून समर्थांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यांचं सारं मागणं जनहितासाठी होतं. त्यांची भक्तिनिष्ठा कशी तर अवीट आणि अग्रगण्य होती. त्यांची कठोर तपश्चर्या, भक्ती, वाचन, मनन, चिंतन, अभ्यास या सगळ्यातून त्यांनी रामापाशी काय मागितलं? कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. ध्यानी मनी रामच होता समर्थांच्या. सदैव त्याच्याच भेटीची आस. आणि म्हणूनच ते म्हणतात, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेट सीबा मजला सुभद्रा. राम भेटल्यानंतरचा ब्रह्मानंद आणि राम हे भक्त सखा आहेत ही अनुभूती पण समर्थ अतिशय आनंदाने व्यक्त करतात. श्रीरामाची कृपा हेच समर्थांचं अपार वैभव होतं. समर्थ म्हणतात, दासाची संपत्ती राम सीतापती, जीवाचा सांगाती राम एक, राम एक माता, राम एक पिता, राम सर्व भ्राता सहोदरू, सहोदरू विद्या, वैभव कांचन, सर्व ही स्वजन, राम एक, राम एक स्वामी, रामची कैवारी, लाभतो संसारी, राम एक, राम एक ज्ञान, राम एक ध्यान, लाभे समाधान, रामे समाधान रामदासी. यापेक्षा अधिक काय हवंय? राम वैभव हेच समर्थांचं समाधान आहे. सदा सर्व काळ श्रीराम आपल्या जवळ तर आहेच आणि आपल्या जीवनाचं सारं सूत्रही त्याच्याच हातात आहे. तो आपलं नेहमी रक्षण करेल ही समर्थांची श्रद्धा आहे. म्हणूनच रामनाम हे त्यांच्यासाठी विश्रांतीचं स्थान आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, नाम स्मरे निरंतर, ते जाडावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, रामनामे नासती श्रीराम. अखंड रामाच्या नामाचं अनुसंधान हाच परमार्थ. अवतार कार्याचा विचार करता राम सगुण, पण आत्मदृष्टीने मात्र हा रामराया निर्गुणच. या निर्गुणाची उपासना आमच्यासारख्या सामान्यांना कशी जमणार? ती अवघडच. म्हणून आमच्यासाठी समर्थांनी नामरूपी रामाचं वर्णन केलं आणि भक्तिपंथ दाखवला. अज्ञानरूपी रावणाचा वध, अहंकाररूपी कोदंडाचा भंग, षड्रिपूचा नाश आणि भवसागरातून पार करतं ते रामनाम. रामाने आपल्या कृतीतून हेच दाखवलं. श्रीरामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समर्थांनी रामराज्य निर्माण करण्याची जिद्द ठेवली होती. श्रीरामांच्या कार्याचं मर्म जाणून त्यांचा विचार, कृती आणि निर्णय होता. ब्रह्मांडालाही भेदून पहिल्याड रामकथा जावी असा त्यांचा अखंड प्रयत्न होता. रामासी तुके मागावे, जे आपण रामची व्हावे. सकल गुणांचा निधी असलेल्या या रामाची मनापासून भक्ती केली तर ते गुण आपल्यात येतात असा समर्थांचा अनुभव आहे. समर्थ तीर्थाटन करीत असता पंढरपुरी गेले होते. तिथे सुद्धा पांडुरंगाच्या ठिकाणी त्यांना श्रीरामाचं दर्शन होतं. मग त्यावेळी समर्थ म्हणतात, येथे उभा का श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केले धनुष्यबाण कर कटावरी ठेवून, काय केली सीतामाई येथे राही रखुमाबाई, काय केले वानर दळ येथे मिळविले गोपाळ, काय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी, काय केली शरयू गंगा
येथे आणिली चंद्रभागा, रामदासी जैसा भाव, तैसा झाला पंढरी राव. बघा, पंढरपुरातल्या पांडुरंगाने समर्थांना प्रत्यक्ष श्रीरामाच्या रूपात दर्शन दिलं. खरोखरच समर्थ पूर्णपणे राममयच झालेले होते. ज्या काळामध्ये सर्वत्र मंदिरं फोडली जात होती, त्या काळात समर्थ मारुती मंदिरं तर उभारीत होतेच. विशेष असं की आदिलशाहीच्या प्रांतात त्यांनी चाफळ इथे रामाचं मंदिर उभारलं. मी मगाशी म्हटलं होतं ना की या मंदिरातल्या मूर्तीबद्दल आपण नंतर जाणून घेऊ. तर ही मूर्ती कोणी तयार केली किंवा ती कुठे तयार केली, कुठे मिळाली, याचा इतिहास म्हणजे तर समर्थांच्या रामभक्तीचा निस्सीम आविष्कार म्हणता येतो. कृष्णातीरी असलेल्या अंगापूरच्या डोहामध्ये रामरायाची मूर्ती आहे असा आदेश समर्थांना खुद्द रामरायानेच स्वप्नात येऊन दिला. त्याप्रमाणे समर्थांनी स्वतः डोहात बुडी मारून रामाची आणि महिषासुरमर्दिनीची मूर्ती बाहेर काढली. हीच अंगलापूरची अंगलाई देवी असंही म्हटलं जातं. मात्र या मूर्ती चाफळला नेण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला. समर्थ चाफळला निघून गेले आणि गावकरी त्या मूर्ती गावात नेण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण त्या मूर्ती काही जागच्या हलत नव्हत्या. शेवटी सारे गावकरी समर्थांकडे गेले आणि त्यांना सांगून, त्यांची क्षमा मागून त्या मूर्ती त्यांना देऊ केल्या. तुमच्याच आहेत या मूर्ती, रामराया तुमचाच आहे असं सांगितलं आणि मग त्या मूर्तीही वाजत गाजत चाफळल्या गेल्या. हीच रामाच्या स्वागताची तयारी आणि सगळ्या चाफळखोऱ्याचा आनंदोत्सव साजरा झाला. अनन्य भक्ताची ओढ देवालाही असतेच ना, तसाच हा समर्थांचा रामराया. पुढे जेव्हा चाफळच्या रामाला सोडून समर्थ सज्जनगडावर आले, तेव्हा निघताना त्यांनी आपल्या भक्तांची काळजी घे, त्यांच्यावर लक्ष ठेव, त्यांचे अपराध पोटात घाल आणि त्यांचं कल्याण कर, हे रामरायाला सांगितलं. आणि त्यावेळी कल्याणकरी रामराया या प्रार्थनेची निर्मिती झाली. शेवटी समर्थांचा मुक्काम सज्जनगडावर होता. तिथल्या राम मंदिरासाठी तंजावरहून मूर्ती मागवल्या होत्या. त्यांची स्थापना करायची होती. मात्र समर्थांची प्रकृती हळूहळू खालावत होती. सारं लक्ष रामरायाकडेच लागलं होतं. जय जय रघुवीर समर्थ हाच त्यांचा सदैव घोष होता. रामराया सर्वांच्या जवळच आहे आणि तो कोणाचीच उपेक्षा करीत नाही, हा संदेश समर्थांनी सर्वांना दिला. रामरायाचा आदर्श जगासमोर मांडला. रामरायाला फक्त आपलंसं करा, मग सर्वोत्तम ही पदवी प्राप्त होईल असा विश्वास दिला. समर्थांनी आपल्या निर्याणाचा दिवस ओळखला होता. निर्याणाला 6 महिने उरले होते. तेव्हा त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केलं आणि दुग्धाहार चालू केला. त्यांना थंडी वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून अक्कास्वामी, उद्धवस्वामी यांनी त्यांना चाफळला जाऊया अशी विनंती केली. पण रामनवमीच्या उत्सवाचं महत्त्व कमी होईल आणि आपलं महत्त्व वाढेल म्हणून समर्थांनी ते नाकारलं. खरोखरी धन्य हा श्रीरामाचा शिष्य. आता समर्थांचं इहलोकीचं वास्तव्य संपत आलं होतं. माघ शुद्ध षष्ठीच्या दिवशी समर्थ म्हणाले, रघुकुळ टिळकाचा वेध सन्निध आला, तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला. यावर सारं लक्षात आलं असल्यामुळे उद्धव स्वामी म्हणाले, अनुदिनी नवमी हे मानसी धरावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. हे ऐकताच समर्थांना अतीव समाधान झालं. माघ वद्य पंचमीला तंजावरहून पंचरसी धातूंच्या श्री रघुपतीच्या मूर्ती आल्या. समर्थांनी तंजावरमधल्या अर्णीकर नावाच्या आंधळ्या कारागिराला दृष्टी देऊन
राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या पंचधातूच्या मूर्ती करायला सांगितलेल्या होत्या. समर्थांनी त्या मूर्तीच्या नेत्रावरचं मेण दूर केलं. त्याच खोलीत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि मूर्तीसमोर बसून ध्यान सुरू केलं. रामाशी संवाद केला. माघ वद्य नवमीचा दिवस उजाडला. समर्थांनी रामरायाला साष्टांग नमस्कार केला. सर्वांना दर्शन दिलं. अक्कांच्या विनंतीवरून साखर पाणी घेतलं आणि पायात खडावा घालून श्रीरामासमोर बसले. उठून पलंगावर बसण्याची शक्तीही त्यांच्यापाशी नव्हती. सर्वांनाच गहिवरून आलं होतं. तेव्हा समर्थांनी पंचभौतिक देह केव्हा तरी पडणारच असं सांगून सर्वांची समजूत काढली आणि माझी आठवण आली तर, मला भेटावंसं वाटलं तर, माझ्या भेटीसाठी काय कराल तर, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेडे सायुज्याची वाट गवसेल की. आत्मा राम दासबोध, माझे रूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. असं म्हणून सर्वांचं समाधान केलं आणि 3 वेळा रामनामाचा इतक्या मोठ्याने गजर केला की त्याचा ध्वनी सज्जनगडच्या आसमंतात दुमदुमत राहिला. समर्थांची प्राणज्योत शरीरातून बाहेर पडली आणि तंजावरहून आणलेल्या राममूर्तीमध्ये प्रविष्ट झाली. अशा रीतीने समर्थांचा अवतार पूर्ण झाला. शके 1530 ते शके 1603 हा समर्थांचा कालखंड, त्या कालखंडातला हा अवतार पूर्ण झाला. असा हा श्री समर्थ आणि रामराया यांचा विलक्षण नातेसंबंध. कल्याणाच्या आर्त हाकेने समाधीतून प्रकट झालेले समर्थ स्वस्वरूपी अनुसंधान ठेवण्याचाच उपदेश करतात. रामी रामदास म्हणे, सदा स्वरूपी अनुसंधान, करा श्रीरामाचे ध्यान निरंतर. असा त्यांच्या ध्यानी मनी अखंड रामरायाच होता. धन्य धन्य हे गुरुशिष्यपण, धन्य धन्य हे सेवा विधान, धन्य धन्य हे अभेद लक्षण, धन्य धन्य लीला गाध. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासो न जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. कृपा केलिया रघुनाथे, या रघुनाथाच्या कृपेची प्रचिती श्री समर्थांनी अखंड घेतली होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्विघ्नपणे रामरायाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात होणं ही देखील रामरायाने स्वतःच दिलेली स्वतःची प्रचिती नाही का? ही केवळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही, तर तो आपल्यासाठी आलेला आहे. रामराया आपल्यासाठी आलाय हा भाव आणि हाच आनंद आज सर्व रामभक्तांना झालेला आहे. समर्थांनी म्हटलंय, मुळात रामराजा अवतीर्ण झालाय तो साऱ्या जगताचा आत्मा आणि ऋषीमुनींचा, साधकांचा प्राणच आहे. सगुण रूपामध्ये प्रकट झालेला तो सुखाचा सागरही आहे आणि राक्षसांचा काळ सुद्धा आहे. अतिशय सुंदर शब्दात समर्थांनी हे मांडलंय. समर्थ म्हणतात, आला राजा महीचा, दिनकर कोळीचा, ख्यातवंशावळीचा, आला आत्मा जगाचा, मुनिजन ऋषीचा, प्राण त्या साधकांचा, आला दाता दिनांचा, जप पशुपतीचा, ध्यास त्या वाल्मिकाचा, आला सिंधू सुखाचा, सुरवर म्हणती, काळ त्या राक्षसांचा. असा हा रामराया आहे. खरं तर तो आहेच, तो नेहमीच आहे, तो शाश्वत आहे, तो आपल्या जवळच आहे. पण आम्हा सर्वांसाठी तो आता अयोध्येमधल्या त्याच्या मंदिर गाभाऱ्यात स्थानापन्न झालेला आहे. सकल जीवांच्या ठाई असलेला हा राम आहे. वात्सल्याचं रूप असलेला हा राम आहे.
आदर्शांचा आदर्श असलेला हा राम, भक्तीच्या रंगात रमून जाणारा राम आणि सुमंगलाची पहाट असलेला हा राम अयोध्येमध्ये आपल्या गाभाऱ्यात आलेला आहे आणि जणू पुन्हा एकदा नवी पहाट झालेली आहे श्रीरामाच्या कृपेने. आणि मंगल, उज्ज्वल आणि दिव्य अशा भविष्यकाळाचा मार्ग या मंगल पहाटेतूनच गवसणार आहे. आणि हीच मंगलमयी कामना आज, हाच विश्वास, हीच कामना, हीच श्रद्धा आज या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते. श्री समर्थांच्या अतिशय विस्तृत अशा वाङ्मय सागरात रामराया भरून राहिलेला आहे. माझ्या अल्पशा वाचनातून श्री समर्थ आणि त्यांचा रामराया या विषयावर यथामती बोलण्याचा प्रयत्न केला आहे. श्रोते, आपण जगदीश मूर्ती न्यूनते पुरते अधिकही सरते करून घेयावे अशी विनंती पुनश्च आपणास करते. काही चुकलं असेल ते माझं, झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करते. भक्ती योगांजली या चॅनलवरून मला हा विषय मांडण्याची संधी देणाऱ्या चॅनलच्या निर्मात्या आणि कार्यकर्त्या सौ अंजलीताई अविनाश आवाड यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.